मुंबईत सध्या पांढऱ्या पट्ट्यांवरून राजकारण तापलेलं आहे। घाटकोपर, दादर नंतर आता बोरिवलीमध्ये देखील पांढऱ्या पट्ट्यांचं प्रकरण समोर आहे। बोरिवली पश्चिमेतील चिकूवाडी परिसरात विटी इंटरनॅशनल स्कूल जवळ रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचं निदर्शनास आलंय। या प्रकाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र विरोध दर्शवत आक्रमक भूमिका घेतली आहे। सध्या पांढरी पट्टीला घेऊन सगळीकडे राजकारण सुरू आहे। मुंबईत पाहिलं तर घाटकोपर पासून सुरू झालेलं हे प्रकरण आता थेट बोरिवलीमध्ये हे प्रकरण समोर आलेलं आहे। आपण पाहिलं तर बोरिवलीच्या विटी इंटरनॅशनल स्कूल जवळ आपण आहोत। इथे पाहू शकता आपण की फुटपाथ वरती जे पांढरी पट्टी लावण्यात आलेली आहे, या पांढरी पट्टीला घेऊन मनसे विशेष करून मनसे विरोध करत आहेत। मनसेने पोलिसांकडे तक्रार सुद्धा केलेली आहे। आपल्यासोबत बोरिवलीचे विभाग प्रमुख विश्वास मोरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय हे प्रकरण आहे? पांढरी पट्टीचं प्रकरण आपण मुंबईमध्ये सगळीकडेच पाहतोय, आज बोरिवलीमध्ये पाहतोय। आपण तक्रार केली आहे का पोलिसांना? हो, पोलीसमध्ये आणि बीएमसीला महानगरपालिकेला रोड डिपार्टमेंटला आम्ही कंप्लेंट केलेली आहे। आता त्यांनी आम्हाला दिलेलं आश्वासन त्यांनी जर नाही दिलं तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याला पट्ट्या कलर मारून पासून टाकणार। बाकीच्या कुठल्याही महाराजांनी असं कधी केलंच नाही की मला चालायला त्रास होतोय, तुम्ही दीक्षा घेतली तर तुमचं काम आहे ते, पण तुम्ही नका घेऊ दीक्षा त्याच्यामध्ये। ते आम्हाला कशाला सांगताय? तुम्ही त्याच्यासाठी जर नको ते काम करत असाल तर आम्ही त्याला विरोध करणारच ना। पोलिसांकडून आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे किंवा महानगरपालिकेकडनं काय सांगण्यात? महानगरपालिकेनं आम्ही आता सांगितलं, ते बोलले आम्ही आता येऊन ताबडतोब करून घेतो की तुम्ही काय करू नका, आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या कारवाई करू त्याच्यावरती। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या आहे। अहिल्यानगरच्या राहुरीमधील देवळाई प्रवरा या गावात आंदोलन आहे। शेतकरी सेनेचे नेते रवींद्र मोरेंच्या नेतृत्वात आंदोलन आहे। अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय। सलग 8 तास वीज पुरवठा करण्याची मागणी आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाहीये, बिबटेची भीती असेल, नंतर चोरांची भीती असेल, तसेच पिकं जे आहे ते वाळून चालले असल्यामुळे शेतकऱ्यांनी देवळाली महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या मांडला आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकरी जे आहे ते एकवटले असून आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काय नेमकं आपली अडचण आहे, काय मागणी आहे? एक तर आमची मागणी आहे, दिवसा शेतकऱ्याला 8 तास दिवसा लाईट मिळाली पाहिजे पूर्ण दाबाने। यांनी लोड शेडिंग इतकं करू राहिलेत का 2-2 तास सुद्धा लाईट चालाना। पिकं आता करपू लागलेत। आता आमचं रोटेशन बंद झालंय आणि आता विहिरीच्या मोटरी सुद्धा चालाना। 4-4, 5-5 महिने झाले आमचे ऊस तुटून गेले, ऊसाचे बिल आम्हाला मिळाना। ऊसाची नुसती कारवाई, ते साखर आयुक्त बसलेला आहे तिथं, ते कुठल्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर करत नाही, कोणत्या कारखान्यात जप्ती झाली नाही। आज 4-4 महिने जर पैसे शेतकऱ्याला आले नाही तर कुठून शेतकरी काय करणार? शेतकऱ्याला दुसरा पर्याय म्हणजे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। पण आम्ही आत्महत्या करणार नाही। इथून पुढच्या काळात मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आत्महत्या न करता तुम्ही हत्या करायला शिका, तेव्हा हे सगळी व्यवस्था सुधरेल। एक तर निसर्गाने अडचणीत चाललंय, पावसाचं प्रमाण धरणं आरक्षित केलंय, कॅनॉल बंद झाले आणि ऊसाला खतं घालून लाखोचा खर्च करून जर शेतकरी अडचणीत येणार असेल तर उद्या आत्महत्याच करणार आहे ना। शेतकरी आता आक्रमक झाला असून महावितरण कार्यालयामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।